तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण। तर मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आज आपण एक नवीन जोडी घेतली मित्रांनो। नवीन जोडी आणली मित्रांनो बाजारातून। तर त्याची आता आपण पूजा करत आहे। तर मित्रांनो, आपल्या गाड्याला जोडी नव्हती, तर त्याच्याकरता आपण ही जोडी घेऊन आलो मित्रांनो। तर जोडी कशी आहे मित्रांनो, कमेंट करून सांगा। आणि आता इथं आपण मस्तपैकी त्यांची पूजा करू आलो। तर आज सकाळी आणली मित्रांनो। तर आपण त्यांची पूजा करणार, चालू आहे पूजा। आणि पूजा करून मस्तपैकी त्यांना वाड्यावर न्यायचे। तर इथं मस्त चालू आहे मित्रांनो पूजा। तर पूजा कशी मित्रांनो, तर आता बैल नवीन आणले की पूजा करावं लागते। नवीन कोणती वस्तू आणली मित्रांनो, ज्या प्रकारे आपण कोणती नवीन वस्तू आणल्यावर तिची पूजा करतो, तसंच आम्ही पण आता पूजा करून घेतली मस्त। तर मित्रांनो, आपली बैलजोडी कसं काय कमेंट करून सांगा। कसं काय वाटते, कसं काय नाही, नक्की कमेंट करून सांगत जा। तर आपण नारळ आता फोडून घेणार आहे। तर ववाळून नारळ फोडून घेणार आहे आपण। मस्त आता नारळ फोडला, कारण ही एक आपली लक्ष्मी मित्रांनो आणि आमची पहिली जोडी मित्रांनो। कारण आम्ही याच्या पहिले कधीच बैल घेतले नव्हते, तर आता आम्ही पहिल्यांदाच बैलगाड्या केले, त्याच्यामुळं आता आम्ही ही बैल घेतले मित्रांनो। तर ते चारा पाणी कमी असल्यामुळं मित्रांनो ते सध्या थोडे लुच्चे दिसतात, पण त्यांना आपल्या वाड्यावर आल्यानंतर ते त्यांना चारा पाणी खूप जास्त प्रमाणात भेटेल। कारण आपण नेहमी फिरत असतो आणि दररोज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जात असतो, त्याच्यामुळं चाऱ्याची काही कमतरता नसते त्यांना। तर आता आपण परत वाटून घेतला। तर इथं आता आपण परसाद वाटून घेतला। तर मित्रांनो, आता आपण नवीन बैल खरेदी केले, घेतले आपण गाड्यासाठी। तर कसे मित्रांनो कमेंट करून सांगा। आता त्यांना थांबून दमून गेलो, तर चाललोय आता वाड्यावर घेऊन। गावात पूजा केली आणि आता वाड्यावर न्यायची। तर मित्रांनो, कशी कमेंट करून नक्की सांगा।